मी डॉक्टर संदीप देवल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डायबिटीज साधारणपणे कसा होतो, व्यायामाचं महत्त्व किती आहे आणि लाईफस्टाईलचं महत्त्व त्याच्यामध्ये किती आहे हे सांगायचा प्रयत्न केला होता. काही गोष्टी आणखी त्याच्यामध्ये ॲडिशनल अशा होऊ शकतात की आजकाल प्रेग्नन्सीमध्ये पण डायबिटीज होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतो. तर त्याच्यामागे पण बरीच अशी कारणं असतात की प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी राहायच्या आधी शरीराचं वजन जास्त असणं, त्यानंतर पोटामध्ये फॅट जास्त असणं किंवा चरबी जास्त असणं, त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या तक्रारी किंवा खाण्यापिण्याची जी स्टाईल आहे त्याच्यामध्ये हाय कॅलरी डाएटचं प्रमाण लेडीजमध्ये जास्त असणं. तर या कारणांनी प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होतो आणि तो आपल्याला टाळता येतो. ॲक्च्युली याला आम्ही नेहमी पेशंटना एक उपाय सांगतो की प्रेग्नन्सीपूर्वी आपण आपलं शरीर स्वच्छ करून घ्या. काही लोकांना तर आम्ही सांगतो की लग्न ठरल्यानंतर लग्नापूर्वीच स्वतःचे शरीर स्वच्छ करा. त्याला काही आयुर्वेदिक औषधं किंवा पंचकर्म चिकित्सा उपलब्ध आहेत. एक जनरल पंचकर्म दोघंही नवरा बायको करून घ्या की ज्याचा परिणामामुळं जो मूळ दोष असतो निर्माण होण्याची शक्यता असते पुढे जाऊन, त्याचं प्रमाण बरंच कमी होतं. आणि अशा बऱ्याच पेशंटमध्ये आम्ही बघितले की ज्यांनी पंचकर्म केलं आहे त्यांना प्रेग्नन्सीमध्ये जेस्टेशनल डायबिटीज व्हायचं प्रमाण पण कमी झालं आहे. जेस्टेशनल डायबिटीज हा परत कधीकधी काही वर्ष राहून किंवा काही महिन्यांनी कमी होऊ शकतो, पण मात्र काही लोकांच्या आयुष्यात तो कंटिन्यूस लागू शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरं महत्त्वाचं कारण डायबिटीज होण्यामागे जे असतं त्याच्यामागे पोटातली चरबी. तर आजकाल आपण बघतो की तरुणपणी त्या मानाने पोटातली चरबी कमी असते, पण नंतर जसं थोडंसं आपले सुखवस्तू व्हायला लागतो तसं पोटातली चरबी आपली वाढायला लागते. त्याच्यामध्ये लेडीजमध्ये काही वेळेला सिझेरियन होणं आणि त्याच्यामुळे चरबी जास्त होणं, पुरुषांमध्ये रात्रीच्या पार्ट्यांचं प्रमाण वाढणं किंवा गोड खाण्याचं प्रमाण वाढणं, ह्याच्यामुळे पोटात हळूहळू चरबी साठायला लागते आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर ही चरबी जेवढी आपण कमी ठेवू पोटातली आणि जेवढं लवकर लक्षात येऊन लवकर कमी करायचा प्रयत्न करू, त्याच्यामध्ये व्यायामाला गोड पदार्थ किंवा जास्त हाय कॅलरी पदार्थ म्हणजे चक्का, लोणी, साय, त्यानंतर बर्फी, पेढा असे पदार्थ, नॉनव्हेजचं प्रमाण हे कंट्रोल ठेवणं वेळेत. जेवढं वेळेत आपण ती पोटाची चरबी कमी करू तेवढं डायबिटीजचं प्रमाण पण कमी होतं. थोडंफार प्रमाणात आम्ही असं बघितलं आहे की पोटाची चरबी लेडीजमध्ये आल्यानंतरसुद्धा, मग ते लग्नाच्या पूर्वी आली किंवा लग्नानंतर आली, तर त्याच्या खाली काम करणारे अवयव आहेत ह्याच्यावर दाब पडतो. याचं साधं उदाहरण आहे की एखाद्या व्यक्तीला आपण रेग्युलर चालत जायला 1-2 किलोमीटर सांगितलं तर ती व्यवस्थित जाऊ शकते, पण त्याच व्यक्तीच्या पाठीवर जर एक 100 किलोचं पोतं ठेवलं तर ती कशी जाईल ह्याचा जर आपण विचार केला तर तसंच आपली साधारणपणे परिस्थिती होते की आपल्या झोपेमध्ये आपल्या पोटाच्या चरबीचं वजन आपल्या शरीरावर येतं आणि झोपेच्या 8 तासामध्ये त्याचं दाब आपल्या शरीराच्या अवयवांवर पडून त्या अवयवांचं काम स्लो होतं. त्यामुळे मग लेडीजमध्ये PCODचं प्रमाण वाढतं. चरबी वाढल्यामुळे PCOD बरोबर मग थायरॉईड किंवा डायबिटीजचं प्रमाण वाढतं. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा पोटाची चरबी वाढायला लागली की हळूहळू डायबिटीजचं प्रमाण पण वाढू शकतं. त्यामुळं जिथं तुमच्या लक्षात येतं की आपली चरबी आता पोटाची वाढते आहे किंवा आपलं वजन वाढतं आहे, तर ते 10 किलो वजन वाढल्यानंतर जागं होण्यापेक्षा 2 किलो वाढल्यानंतर जागं व्हा, लगेच व्यायाम सुरू करा आणि खाण्यापिण्यावर ताळतंत्र आणा. त्यामुळं बऱ्यापैकी लवकर त्या चरबीचं प्रमाण कमी होऊन आपल्याला डायबिटीज होणार नाही. दुसरी गोष्ट की ज्यांना अनुवंशिक डायबिटीज ज्याच्या आईवडिलांना आहे त्या लोकांना 20% तो डायबिटीज येण्याची शक्यता खूप असते. काही लोकांना तो वयाच्या 30व्या वर्षी, काही लोकांना 40व्या वर्षी, काही लोकांना 50व्या वर्षी येऊ शकतो, पण हा आपल्याला टाळता येतो, हे लक्षात घ्या. लोकं काय म्हणतात की अनुवंशिक असल्यामुळं आता आम्हाला तो होणारच आहे, मग त्याच्यापेक्षा असू दे, आपण काय पथ्य पाळायची गरज नाही, तो नाहीतरी येणारच आहे. पण असं अजिबात नाही. तो अनुवंशिक डायबिटीज आपण व्यवस्थित टाळू शकतो, कारण शेवटी जर योग्य काळजी, योग्य वजन, योग्य BMI, आपले पोटाची चरबी कंट्रोल, वजनाचं आपल्या उंची प्रमाणात कंट्रोल, रोज व्यायाम आणि लाईफस्टाईल आणि मानसिक ताणतणाव जर कमी केला तर अनुवंशिक डायबिटीजसुद्धा एक तर टाळता येतो किंवा बराच काळ पोस्टपोन करता येतो. तर त्यामुळं ह्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत या बाबतीत. आता महत्त्वाचा फक्त भाग असा आहे की ह्या सगळ्या करूनसुद्धा जेव्हा शुगर 200, 300, 400 राहत असते, तेव्हा आजकाल एक म्हणायची अशी पद्धत आहे की नाही, माझी शुगर 250 असतेच, माझी शुगर 300 असतेच. पण हे योग्य नाही आहे. लाखो लोकांवर अभ्यास करून मॉडर्न सायन्सनी हे ठरवलेलं आहे किंवा पूर्वी आयुर्वेदात पण हे सांगितलेलं आहे,
आणि आत्ताच्या आधुनिक शास्त्राप्रमाणे जर बघितलं तर शुगर ही 200च्या आत राहायलाच पाहिजे. 200च्या पुढं जी शुगर राहते ती शांत बसत नाही. ती काय काय करते तर हे लक्षात घ्या की तुमची शुगर ती 230 आहे म्हणजे सुद्धा नॉर्मल नाही. त्याच्या जोडीला तुम्ही त्यावेळी आयुर्वेदिक औषध ॲड करा, आधुनिक औषध घ्या, व्यायाम काहीही करा, पण ती 200च्या आतच ठेवायला पाहिजे. ती नाही ठेवली तर ती शुगर सगळ्यात पहिला जाते ती किडनीकडे. कारण शुगर जेव्हा शरीरात जास्त होते तेव्हा ती फिल्टर होताना किडनीतनंच फिल्टर होऊन बाहेर पडते. ती बाहेर पडलेली जी शुगर आहे ती किडनीत स्टिकअप होते, चिकटते, किडनीच्या आतल्या सगळ्या नेफ्रॉन्सना सूज आणते. त्यानंतर त्याची शक्ती कमी व्हायला लागते, त्यामुळं किडनीचं काम कमी व्हायला लागतं आणि हळूहळू क्रिएटिनिन वाढायला लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच लोकांना लघवीमध्ये इन्फेक्शन होतं युरिनमध्ये. ते इन्फेक्शन शुगरमुळं आपल्याला कळतच नाही झालेलं आणि ते इन्फेक्शन वर्षोनवर्ष आपल्या युरिनमध्ये तपासलं की पांढऱ्या पेशी या 1 ते 2 ह्या नॉर्मल धरल्या जातात. पण त्या 8 ते 10, 25, 50, 100 असतील आणि पेशंटला ताप येत नसेल किंवा युरिनला जळजळत नसेल तरीसुद्धा ती गोष्ट नॉर्मल नाही. कारण हे इन्फेक्शन आपल्याला शुगरमुळं होत असतं, पण ते आपल्याला शुगरमुळंच कळत नाही. पण हे इन्फेक्शन गप्प बसत नाही आणि ते किडनीमध्ये आत सूज आणणं, किडनीचे सगळे नेफ्रॉन्स खराब करणं आणि हळूहळू क्रिएटिनिन वाढायला लागतं आणि त्यामुळे आपल्या किडनीज खराब व्हायला लागतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना किडनी आपली खराब झालेली कळत नाही आणि एक दिवशी अचानक क्रिएटिनिन वाढून उलट्या व्हायला लागतात. तेव्हा कळतं की डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये आपण अडकलो आहे आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्यावेळी मग डायलिसिस करून मग पुढे खूप नुकसान होतं की किडनी ट्रान्सप्लांट करणं वगैरे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. दुसरा मेजर ड्रॉबॅक जो शुगर एक्स्ट्रा राहिल्यामुळं जो आपल्याला जाणवतो तो आहे हृदयाकडच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाणारी शुगर. शुगर ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन चिकटते आणि तिथे ब्लॉक्स, जागोजागी ब्लॉक निर्माण करायला लागते. आपली रक्त पण दाट व्हायला लागतं त्याच्यामुळं आणि हे ब्लॉक्स निर्माण होताना किंवा झाल्यानंतर रक्तपुरवठा कमी पडायला लागतो. कमी पडल्यानंतर जे छातीत दुखतं ते शुगरचं प्रॉब्लेम काय आहे की शुगरचं मुख्य काम की शुगर ज्या बाजूला जाते रक्तवाहिन्यांमध्ये किंवा नर्व्समध्ये त्या नर्व बधीर करायला सुरू करते. त्या नर्व बधीर झाल्यामुळं बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक आलेला कळतच नाही आणि असे माइल्ड एक अटॅक येऊन गेलेला असतो. तसाच रुग्ण तसाच पुढे ते सस्टेन करतो. पुढचा अटॅक येतो आणि मग तिसऱ्या अटॅकला बरेच वेळा पत्ताच लागत नाही आणि आपल्याला कळतं की सडन बसल्या बसल्या जागी रुग्ण गेला. तर याचं कारण शुगर आहे मुख्य. त्यामुळे ती शुगर 200च्या आत प्रॉपर ठेवली तर तुम्ही तुमचं हृदय पण वाचवू शकता. तिसरा महत्त्वाचा डॅमेजिंग पार्ट आहे तो म्हणजे डोळे. हे डोळ्याचा प्रॉब्लेम पण असा आहे की शुगर ही डोळ्याच्या मागच्या पडद्यात जाऊन बसते. पडद्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या बारीक होतात. त्यामुळं रेटायनाला जो लागणारा रक्तपुरवठा आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. काही वेळेला कारण नसताना रक्तवाहिन्या नवीन निर्माण होतात. त्याच्यामुळं त्या रेटानाच्या बाजूचा जो व्हिज्युअल पार्ट आहे जिथं दिसत असतं आपल्याला ॲक्च्युली तो खराब होतो आणि हळूहळू अंधत्व येतं. लोकांना असं वाटतं की आपल्या नेत्रदान केल्यामुळं फरक पडेल. नेत्रदान हे मागच्या पडद्याचं कधीही होत नाही, ते फक्त पुढच्या कॉर्नियाचं होत असतं. त्यामुळे मागचा पडदा एकदा खराब झाला की तो कायमचा खराब होतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना डोळ्याचा कसलाही त्रास नसला तरी कमीत कमी 6 महिन्यातनं किंवा 2 वर्षातनं आपले डोळे दाखवत राहायलाच पाहिजेत. आता ही महत्त्वाची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यात शेवटचं आणि इम्पॉर्टंट एक कॉम्प्लिकेशन राहतं ते म्हणजे रक्तवाहिन्या खराब होणं. म्हणजे पायामध्ये रक्तवाहिन्या ज्या खराब होतात त्याच्यामध्ये चरबी आली, त्यानंतर रक्त आपलं दाट होणं, कोलेस्ट्रॉल वाढणं आणि त्याच्याबरोबर साखर पण असणं. हळूहळू पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये शुगर साठत जाती, रक्तवाहिन्यांची हालचाल कमी व्हायला लागती, स्वच्छ रक्तपुरवठा कमी होतो, ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि मग पायाला झालेल्या बारीक बारीक जखमा बऱ्या होत नाहीत. बरेच वेळा वयाच्या 50व्या वर्षी सुरुवातीला शुगर निर्माण झाल्यानंतर लोक सांगत असतात की आमची जखम डॉक्टर बघा पूर्ण बरी होते. पण प्रत्यक्षात सुरुवातीला सगळ्यांच्याच जखमा बऱ्या होत असतात. जेव्हा 5 वर्ष 10 वर्ष शुगर अनकंट्रोल्ड राहते तेव्हा 10 वर्षांनी त्या जखमा मग अशा होतात की त्या जखमा बऱ्या होत नाहीत. त्याला आता खूप उपचार आलेत पण तरीसुद्धा कित्येक लोकांचे बोटं काढायला लागणं, पाय काढायला लागणं हे घडतं. त्यामुळं हे लक्षात ठेवा की जखमा बऱ्या व्हायला नको आहे किंवा जखमा व्हायला नको आहेत ह्याची सुरुवात आत्तापासून 10 वर्ष आधीपासूनच करायची असते. 10 वर्षानंतरसुद्धा आपल्याला लाईफ चांगलंच हवं असतं. त्यामुळं आत्ताच शुगर कंट्रोल ठेवणं, पायाची काळजी घेणं आणि वेळोवेळी तपासणी करणं हे केल्यामुळे आपण आपल्या शरीराला शुगरच्या कॉम्प्लिकेशन्सपासून व्यवस्थित वाचवू शकतो. ह्याच्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शुगरसाठी रेग्युलर कोणत्या तपासण्या करायला पाहिजेत आणि त्याच्यावर आम्ही जे काढलेले नवीन आयुर्वेदिक संशोधनात्मक उपचार आहेत त्याच्यामुळे आपण शुगर कंट्रोल ठेवून स्वतःचे शरीर कसं वाचवू शकतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. नमस्कार, धन्यवाद.